संत शिरोमणी गुरु रविदास युवा बौद्धिशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष रामेश्वर चित्ते यांनी गेल्या अनेक वर्षापासून देवपूर परिसरातील अंडाकृती बगीचेतील सिटी सर्वे नंबर 4782 येथील अनाधिकृत क्रांतिसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालय हलविण्याची मागणी केली होती। कारण सदर जागा ही संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या पुतळ्याची सदर जागा असून अनेक वर्षापासून या अनाधिकृतपणे वाचनालय सुरू होते। याबाबत अध्यक्ष रामेश्वर चित्ते यांनी पाठपुरावा करत बेकायदेशीर चालणारे वाचनालय बाबत मनपाच्या निदर्शनास आणून दिले। तसेच आज मनपा पथक व पोलीस प्रशासन यांच्या मार्फत या वाचनालयाचा ताबा घेण्यात आला। परंतु या वाचनालयाच्या आवारात अवतीभोवती पत्ते, दारूच्या बाटल्या, गुटखा पुड्या या ठिकाणी आधी पडलेल्या दिसून आल्या। नेमके या ठिकाणी काय चालायचे याबाबत नागरिकांमध्ये प्रश्न पडतो। कारण पत्ते, दारूच्या बाटल्या, गुटखा पुड्या जणू काही येते या ठिकाणी वाचनालय ऐवजी क्लब, दारू अड्डा होता की काय असा प्रश्न पडतो। त्यामुळे सदर जागेचा दुरुपयोग होत असल्याचे संत शिरोमणी गुरु रविदास युवा बौद्धिशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष रामेश्वर चित्ते यांनी मनपाच्या निदर्शनास आणून दिले व आज या जागेचा ताबा मनपा मार्फत घेण्यात आला। यावेळी अतिक्रमण निर्मूलन पथक प्रमुख प्रसाद जाधव, देवपूर पोलीस निरीक्षक चंद्रकांत पाटील व पोलीस पथक यांच्यासह अतिक्रमण पथकातील भूषण जगदाडे, युवराज करात, दीपक पगारे, अकील शेख, जाकीर बेग, चालक गोसावी आदी उपस्थित होते। तर या जागेच्या पाठपुराव्यासाठी संत शिरोमणी गुरु रविदास युवा बौद्धिशीय सेवाभावी संस्था अध्यक्ष रामेश्वर चित्ते, प्रल्हाद चत्रे, योगेश मुकुंदे, रामपाल चत्रे, मुन्ना जबसरे, साहिल बाबा चित्ते, गणेश पैलवान चत्रे, गोविंद चित्ते, मोहित चित्ते, भिवसन आयरे, ज्ञानेश्वर पवार आदी सर्वच पदाधिकाऱ्यांनी या जागेसाठी पाठपुरावा करण्यासाठी अथक परिश्रम घेतले। तर यावेळी पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत मनपा प्रशासनाने सदर जागेचा ताबा घेतला। तर येत्या काळात लवकरच संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांचा पुतळा या ठिकाणी बसवला जाईल असे यावेळी अध्यक्ष रामेश्वर चित्ते यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली। सर्वप्रथम जय गुरु रविदास, जय भीम। आमचे संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अभिवादन करून आज जे कारवाई झाली महानगरपालिकाची, आमचे 4782 या भागातले सार्वजनिक वाचनालय जे बांधलं होतं ते आमच्या समाजाचे भवन या नेत्याने बांधलं होतं। ते आमच्या समाजाच्या अनुकृतीत केलेल्या एका व्यक्तीने तिथे धंदा निर्माण केला होता आणि तिथे धंद्याच्या नावाने ते काय करत असतील। मध्ये आता आम्ही जेव्हा सील करायला नगरपालिकेचे जे पथक गेले तिथे आम्ही स्वतः नगरपालिकेचे पथकने पाहिलं की तिथे दारूच्या काटरा, पत्त्याचे कॅटा असे पडलेले। त्या अशा ठिकाणी वाचनालय आहे का देशी दारूचा अड्डा आहे का पत्त्याचा क्लब आहे आता हे समजायचा मार्ग नाही राहिला। म्हणजे वाचनालयाच्या खाली वाचनालयाच्या नावाखाली काय धंदा चालतो हे कोणाला समजायचा मार्ग नाही। आज आम्ही जे 4782 नगरपालिकेची आमची भूखंडाची जागा होती ओपन प्लेस, तिथे आमचे संत शिरोमणी गुरु रविदास यांच्या पुतळ्याची मागणी आम्ही केली असताना आम्हाला पुतळा नगरपालिकेने मंजुरी दिली। मंजुरी दिल्यानंतर जागेचा तड राहिला, जागेचा तड होता ते तड आज नगरपालिकेने आम्हाला न्याय दिला। आम्ही न्याय घेताना जे आम्हाला उपायुक्त साहेबांच्या दालनात आमची एक समोरच्या पार्टीशी दालनात आमची मीटिंग झाली। त्या टायमाला त्या मीटिंगमध्ये काही पुस्तकामध्ये काही कागदपत्र सापडले नाही। त्याच्यानंतर तो कोर्टात गेला, कोर्टाने बी आमच्या पुतळा समितीच्या तर्फे निकाल दिला आणि आमच्यातर्फे निकाल लागल्यानंतर आम्ही महानगरपालिकेला पुटअप केला। महानगरपालिकेला जेव्हा पुटअप करताना आमचे मित्र सहकार्य सर्व जे मित्र सहकार्य झालं त्याच्या करता कार्यदर्शनने आमचं आज जे नगर वाचनालयाला आम्ही सील केलं आणि सील केल्यानंतर आता नगरपालिका आम्हाला इथे पुतळा निर्माण करून दिला, आमची समितीला न्याय दिला। हेच आमची ईश्वरचरणी प्रार्थना आणि जय महाराष्ट्र। महानगरपालिका अतिक्रमण निर्मूलन प्रमुख प्रसाद जाधव, देवपूर क्रांतिसूर्य बाबासाहेब आंबेडकर वाचनालय याचे संत रविदास
पुतळा समिती यांच्या तक्रारीनुसार तसेच महापालिकेत झालेल्या अधिकाऱ्यांसमोर चर्चेनुसार व कार्यालयीन टिप्पणीनुसार मागे गेल्या 16/10/2020 रोजी मनपा मालकीच्या सर्वे नंबर 4782 यातील एक मिळकत ही मनपाने ताब्यात घेतली होती. त्यापैकी उर्वरित एक मिळकत अंदाजे 10/12ची क्रांतीसूर्य बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय याबाबत पुतळा समिती लगातार वारंवार तो तलब घेत असून त्याबाबत नगरपालिकेत मंजूर कार्यालयीन टिप्पणी तसेच मेहरबान कोर्टात अपील करते श्री कांबळे यांची याचिका न घेतल्यामुळे व त्यांना कुठल्याही प्रकारचा अंतरिम स्टे वगैरे न दिल्यामुळे आज मनपाच्या भूखंडावरची मिळकत ही आज रोजी ताब्यात घेतली असून समक्ष पंचांसमोर पोलीस प्रोटेक्शनमध्ये हा कब्जा आम्ही घेतलेला आहे. त्यांना वारंवार आम्ही फोन करून ते उपस्थित न झाल्यामुळे समक्ष पंच पोलीस प्रशासनाच्या समोर आम्ही सर्व कब्जा घेतला आहे. त्याची पंचनामा करून घेतलेला आहे व त्या वास्तूला सील केलेला आहे.